अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अध्याय 12 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे गणाधीशा गणपती मयुरेश्वरा विमल कीर्ती माझ्या हृदयी करुणवस्ती ग्रंथ कळसास नेहा. तू ज्ञानबुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता, विघ्न नगाते संहारिता, तूच एक गणराया. तू साक्षात चिंतामणी, चिंतिलेले देशी जाणी, आपुल्या भक्ता लागुणी ऐसे पुराणे म्हणतात. माझ्या मनीची ओघी चिंता, दयासने एकदंता, लंबोदरा पार्वती सुता, भालचंद्रा सिंधुरा रे. असो बच्चूलाल अग्रवाला, होता एका कोल्याला, धन कनक संपन्न भला, मनाचाही उदार जो. त्याने हकीकत कारंजाची, म्हणजे लक्ष्मण पंत घोड्याची, कर्णोपकरणी ऐकली साची, तेने साशंक झाला. ते खरे खोटे पाहण्यास विचार करी चित्तास, तो एके समयास महाराज आल्या कोल्याला. येऊन बच्चूलाला घरी बैसते झाले ओट्यावरी, की गजानन साक्षात्कारी भक्ता पुला जाणून. बच्चूलाला आनंद झाला, तो समर्थांचे ऐसे वदला. आज गुरुराया वाटते मला आपली पूजा करावी. ऐसे ऐकता भाषण समर्थे तू कविली मान, जे साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्याचे. बच्चूलालाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी, षोडशोपचार अत्यादरी पूजन त्याने आरंभिले. प्रथमतः घातले मंगल स्नान नानाविध उटणी लावून, मग करविले परिधान वस्त्र पितांबर जरीचा. शाल जोडी अंगावरी बहुमोल घातली काश्मीरी, एक जरीचा रुमाल शिरी अभ्रेस मी आणून बांधिला. गोप घातिला गळ्यात सलकंडी ती हातात, कराच्या दाही बोटात मुद्रिका घातल्या नानापरी. बहुमोल हिऱ्याची वामकरी घातली पौची, रत्नदळित कंठ्याची कंठी शोभा विशेष. जिलेबी राघवदास पेढे नैवेद्यास ठेविले पुढे, त्रयोदश गुणी ठेविले विडे एका लहान तबकात. अष्टगंध अर्गजा अत्तर सुवासिक लाविले फार, त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडिले. एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेविली शेवटी, ती होती फार मोठी रुपये होन मोहरांची. बेरीज करता 10,000 येईल ती साचार, ऐशी दक्षिणा होती थोर. किती वर्णन करू तिचे, श्रीफळ पुढे ठेवून विनयी केले भाषण. महाराज माझे इच्छे मन, राम मंदिर बांधावया या माझ्या ओट्यावरी. अडचण हो तसे भारी, मंडप तो घातला जरी उत्सवासी गुरुराया. त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता, ऐसे म्हणून ठेविला माता अनन्य भावे पायावरी. त्यावरी साधू गजानन देते झाले आशीर्वचन, श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू. असो आज तू हे काय केले, मला पोळ्याचा बैल बनविले. हे अलंकार घालून भले त्याचे काय कारण, मी न बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा. मला या दागिन्यांचा काय सांगू उपयोग. अरे हे अवघे विष मला नको त्यांचा स्पर्श, या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको. अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवाया कारण, केलेस काय प्रदर्शन सांग मसी बच्चूलाला. जे आवडते जयासी तेच द्यावे तयासी, मी वेडा पिसा संन्यासी नागवा फिरतो गावभर. हे अवघे तुझे तुला लखलाभ असो बच्चूलाला, तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर. माझ्या यजमान भीमा तटी उभा विटेसी जग जेठी, तो काय माझ्यासाठी हे वैभव द्याया तयार नसे. ऐसे म्हणून काढिले दागिन्यांगावरचे भले, चहूबाजूस फेकिले वस्त्रांची तीच गती. 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन, हा प्रकार अवलोकन केला शोक कोल्यात बहुतांनी. त्यात काही कारंजाचे लोक हजर होते साचे, ते म्हणती आपुल्या वाचे अभागी आमुचा लक्ष्मण. त्याने बच्चूलाला परी पूजन केले आपुल्या घरी, परी कचरला अंतरी मोहधनाचा धरून. वरघडीचे भाषण केले विनय दाखवून, ते का असमार्था कारण समजणे अशक्य आहे हो. जेवी पूजा दांभिकांची शब्दमयी असते साची, पूर्तता वस्त्राची होते त्यांच्या अक्षतेने. शर्करा खंड खाद्यानी ऐसे म्हणून या वदनी, कुचका दाणा आणून ठेवी पुढे भुईमुगाचा. अशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे, वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो. हा बच्चूलाला धन्य धन्य, जैसे केले भाषण तैसेच ठेविले वर्तन जवाहून न आगळे. आता यांच्या वैभवाला ओहोट हा ना शब्द उरला, संत कृपा झाली ज्याला, तो सुखीच राहत असे. बच्चूलालांनी तपास केला अवघ्या अकोल्यास, परीने लागला थांगत्यास समर्थांचा कोठी. असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा, होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये. त्याने सेवा बहुत केली, तपश्चर्या फळाली एके दिनी. ऐसी झाली गोष्ट एका मठात, फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर. ते पाहून गुरु रीती बोलले, अरे तुझे नाव पितांबर, नेसण्यानं धडके धोतर, ढुंगणास पाहती नारी नर ते तरी झाक वेड्या. नाव म्हणे सोनूबाई हाती कथलाचाही वाळा नाही, नाव पाहता गंगाबी आणि तडफडे तहाने. तशात लाज प्रकार आहे तुझा साचार, हे फाटके धोतर पोतेराचे उपयोगी.
तेच नेसोनी बैससी ढुंगन जगाला दाविसी. हा घे दुपेटा देतो तुसी नेसावया कारणे. तो न करीती अनुमान राहे बाळा नेसून यासी नको सोडू कोणी. काही केले तरी पितांबर दुपेटा नेसल हे असे झाली तराला. भाऊच घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टीने. तो वेडा वाकडा प्रकार कशास बोलू. साचार गटाराचे उघडत्याद्वार घाण मात्र सुटते हो. श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात परी अधिकारी तयात दोन्ही हातांच्या बोटा इतके. पहा श्रोते कांतारी वृक्ष असती नाना परी त्यातून कष्टित कोठेतरी नजरे सपडती चंदन तरू त्यापरीच होते ते त्यांच्या शिष्य मंडळी ते. काही शिष्य पितांबरा ते टोचू लागले निरर्थक हेच का तुझे शिष्यपण. वस्त्र करीसी परिधान जे का समर्था कारण लावे याच्या उपयोगी. तुझी भक्ती कळून आली तू खुशाल चंद अससी मुळे तू राहू नको ये स्थळी अपमान करण्या सद्गुरूंचा. तै पितांबर म्हणाला मी न गुरुचा अपमान केला. उलटमान ठेविला आज्ञा ऐकून तयांची. वस्त्र हे मज त्यांनी दिले नेसावया सांगितले तेच मी हे परिधान केले. ही का झाली अवज्ञा. ऐसी भवती न भवती झाली शिष्यात तेड माजली. ती मिटवावया माव केली ऐशा रीती गजानने. पितांबरास म्हणती गुरुवर तू येथून जावे दूर. जाणते मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी. माझी कृपा आहे करी हे पितांबरा तुझवरी. जा हिंडन भूमीवरी पदना तासी तारावे. डोळ्यात आसवे आणून करून या साष्टांगण म्हण. मागे पाहे फिरफिरून सोडून जाता मठासी. पितांबराला कोंडोलीसी बसला वनात आंब्यापासी. चिंतन चालले मानसी निज गुरुचे सर्वदा. तेथे होता रात्रभर उद्या येता दिनकर. जाऊन बसला झाडावर मुंगळ्याची या त्रासाने. अवघ्या आम्रवृक्षावरी मुंगळे होते भारी. लहान थोर फांद्यावरी आला पितांबर जाऊन. परिनिर्भय असे सापडेना स्थान ते असे बसण्या जाणार. हेच नृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले. ते म्हणाले आपापसात ह्या माकडापरी कारे फिरत ह्या वृक्षावरी सत्य हे काही कळेना. लहान सान फांदीला निर्भयपणे फिरून आला. परी नाही खाली पडला हेच आहे आश्चर्य. दुसरा म्हणाला यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही. गजाननाच्या शिष्याठायचे सामर्थ्य असते रे. यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा. चला हा येथा आल्याचा वृत्तांत सांगू गावात. गोपमुखे वृत्त कळले. कोंडोलीचे लोक आले आम्रवृक्षापाशी. भले कोण आले ते पाहावया. म्हणाले पौरवासीन रहा ढोंगी असावा साचार बळेच करतो वेडेचार. गजाननाच्या शिष्यापरी शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता साचा. झाला नुकता संत त्याचा अडगाव नामे ग्रामात. समर्थांचे शिष्य येथे येतील कशास बळे करण्या उपवास. सोडून बर्फी पेढ्याला पुसून एकदा यास पहावे. तो काय म्हणतो ऐकावे मग खरे खोटे ठरवावे. उगीच तर्क नाही बरा. एक मनुष्य पुढे झाला पितांबरासी पुसवे लागला. तू कोण कोटीला कशास आला. गुरु तुझा कोण असे. पितांबर बोले त्यावर मी शेगावाचा राहणार. मी शिंपी पितांबर शिष्य गजानन स्वामींचा. त्यांची आज्ञा मजला गुण करण्या झाली पर्यटन. म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसली. तो आंब्याच्या मुळाशी मुंगळे होते बहुवसी म्हणून बैसलो फांदीसी वृक्षावरी जाऊन. ऐसे ऐकतात तद्भाषण लोक कोपले दारुण. अरे मोठ्यांचे नाव सांगून चेष्टा अशा करू नको. काय म्हणे मी राजाची राणी आवडती आहे साची. खळगी भरण्या पोटाची आले मजुरी करावया. देशमुख त्या गावीचा शामराव नामे साचा. तो बोलला ऐसे वाचा. अरे सोंगाळ्या ऐक हे स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान. त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको. अरे वेड्या एका काळी त्यांनी अशी कृती केली. ऋतू नसता आणवली फळे आम्रवृक्षाला. त्यांनी फळे आणविली तू नुसती पाने आणभली. नाही तरी या स्थळी तुझी न धडगत लागेल. हा बळीराम पाटलाचा वृक्ष वटलेल्या आंब्याचं तो प्रणयुक्त करीसाचा. आमच्या देखत ये काळी. ऐसे न जरी करशील तरी मार खाशील. खरा असल्यास होशील वंद्य आम्हा कारणे. काकी शिष्य सद्गुरूंचे काही अशी निगती साचे. बापा त्यांच्याच तोडीचे हा आहे न्याय जगी. नको उरू करू शिर हा आंबा करी हिरवागार. ते एकता पितांबर गेला असे घाबरून. बोलला ऐसे नाडू नका माझी सारी कथा ऐका. एका खाणीत निगती लेका हिरे आणि गारा हो. तैसाच मी गारपरी गजानन शिष्याभितरी बोललो नाही वैखरी यत्किंचित खोटे हो. गारेवरून खाणीस नाही येत जगी दोष. मी निज गुरुच्या नावास चोरून कैसे ठेवावे. शामराव म्हणे त्यावर नको करू चरचर. संकट शिष्यास पडता थोर. ते धावा करीती सद्गुरूचा मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी. तरी सद्गुरूंचा प्रभाव करी साह्य त्या आपल्या शिष्यास. ऐसी झाली आडवीर पितांबरासी झाला साचार. पितांबरासी साचार झाला बिचारा चिंतातुर. काही न सुचे तयासी. त्या वटलेल्या झाडापाशी मिळाले अवघे पौरवासी. काय ते पहावयासी काय होते ते पहावयासी. मुले बायका समवेत निरुपाय होऊनी अखेर. पितांबराने जोडिले कर स्तवन मांडिला पार. आपुल्या सद्गुरु रायांचे. हे स्वामी समर्थ गजानन अज्ञानामरीच्या नारायणा. पदनताच्या रक्षणा धावा आता ये काही. माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहतो भक्ता पाला.
आपुल्या ब्रिदासाठी पाला आणि वामर वृक्षासी माझी भिस्त तुझ्यावरी पाव मग ते लव करी ना तरी आली पाळी खरी मजला येथे मरण्याची प्रल्हाद खरा करण्याला स्तंभी नरहरी प्रगटला जनी चढविता सुळाला त्याचे पाणी जाहले जणीचा भार देवावर माझा आहे तुझं बर संत देवात अंतर मुळीच नाही राहिले देवतेची असती संत संततेची देव साक्षात मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा माझे काही महत्व नाही ते अवघे तुझ्या ठाई पुष्पामुळे किंमत येई जगी सूत्रा कारणे तू पुष्प मी आहे सुत तू कस्तुरी मी माती सत्य तुझ्यामुळेच आले येथ संकट हे माझ्यावरी आता न माझा अंत पाही गुरुराया धाव घेई या वठलेल्या वृक्षाठाई आणि परणे कोमल लोकास म्हणे पितांबर करा सद्गुरूंचा नाम गजर जय जय गजानन साधूवर शेगावच्या अवलिया लोक अवघे गजर करीत्यो पालवी फुटली वृक्षाप्रती जननयनी पाहती त्या अगाध कौतुकाला कोणी म्हणती असेल स्वप्न ते जे पडले आपणा लागून पहा चिमटा घेऊन आपुल्याला करानी चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्न भ्रांती यावरी कोणी ऐसे म्हणती ही नजर बंदी असेल गारुड्यांच्या खेळात वाद्या होती सर्पसत्य खापऱ्या नुसून दृष्टीप्रत त्यांचे रूपे दिसते की तोही भ्रमनिमाला तोडून पाहता पर्णाला फांदी वाटे तत्काळाला चिक शुभ्रसा बाहेर मग मात्र खात्री झाली वाळल्या वृक्षा पालवी फुटली श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत आता पितांबराविषयी शंका न धरणे मानसी चला घेऊन गावासी हा त्यांचा शिष्य असे याच्या योगे करून कधीतरी गजानन येतील कुंडली कारण वासरासाठी गाय जैसी ते अवघ्यासी मानवले पितांबरासी मिरवित नेले ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला जैसा समर्थांनी आपुला शिष्य डोमगावी पाठविला कल्याण नामे करुणा भला कल्याण करण्या जगाचे तैसेच केले गुरुवरे श्री गजानने साजिरे उदेले हे भाग्य करे त्या कोंडली गावाचे श्रोते अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडलीत इतरांपेक्षा असंख्यात फळे येती तयाला त्या पितांबराचे भजनी कोंडली गाव लागला जाणे जेथे जाईल हिरकणी तेथे ती मोल पावे मठ पितांबराचा कोंडलीत झाला साचा आणि अंतहितयाचा ते ठाई झाला हो आता इकडे शेगावात महाराज आपल्या मठात एके दिवशी उद्विग्न चित्त होऊन या बैसले शिष्य त्यांचे कारण पुसू लागले कर जोडून महाराज आपले मन का हो अस्थिर झाले तई महाराज वदले लोकाला आमचा कृष्णा पाटील गेला जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे त्याची झाली आठवण राम त्याचा मुलगा लहान आता सुपारी चिकन कोण देतो या ठाया राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी म्हणून मी या मठातरी आता न तयार राहावया ऐसे महाराज बोलता जना लागली चिंता महाराजांचा विचार आता दिसतो इथनं जाण्याचा म्हणून कसेही करून जाऊन द्यावे त्या कारण चला आपण धरू चरण महाराजांचे येवेळा ऐसा विचार मिळून केला मंडळी आली मठाला श्रीपतराव बंकटलाला ताराचंद मारुती मंडळींनी धरिले चरण महाराजांना सोडून तुम्ही आपले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये तुमची इच्छा असेल जेथ तेथेच राहा शेगावात परी सोडण्याचे मनात ग्राम हे आणू नका तई महाराज वाणी निघाली तुमच्या गावात आहे दुपळी मला कोणाची जागा मुळी नको येथे राहाव्या जी कोणाची नसेल ऐशी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझे या शेगावी ऐशी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेचाची आपणा कोणाच्या जागेत राहण्या तयार नाही तर सरकार यांच्या प्रित्यर्थ जागा ती देईल कशी भूषण आपल्या साधूचे सरकारास नाही साचे बंकटलाल बोलायला वाचे ऐसे संकट घालू नका सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा नवरला भरबसा तो आम्हाला हे राज्य परक्याचे म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून साची आहे तयारी आमुची ती तुम्हा द्यावयास समर्थ केले भाषण काय हे तुमचे अज्ञान जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी जागा कशाची सरकारी इचा मालक पांडुरंग व्यवहार दृष्ट्या मालकपण येते राजा लागून त्याचे नाही भूषण तुम्ही प्रयत्न करा जागा मिळेल प्रयत्न करिता पुढे नका बोलू आता हरिपाटलाच्या हाता यश येईल निसंशय हरिपाटलाकडे आली मंडळी ती अवघी भली त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामेकरी त्याने 1 एकर जागा खरी अर्जावरून दिली असे आणि ऐसे म्हणाला तुम्ही 2 एकरास्तव अर्ज केला परी मी तूर्त तुम्हाला 1 एकर देत असे तुम्ही 1 वर्षात जागा केल्या व्यवस्थित तुमचा मी पुरवीन हेत जागा आणि देऊन या तो ठराव सरकारचा आहे दप्तरी नमुदसाचा समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर मग हरिपाटील बंकटाला निगते झाले वर्गणीला द्रव्यनिधी क्षणात जमला आणि काम झाले सु या पुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात सत्पुरुषाचा पुरवण्यात हेत देवर आहे तत्पर सदा विठू पाटील डोंगरगावचा लक्ष्मण पाटील वाडेगावचा जगू
आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे श्रीदास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ ऐका श्रोते सावचित्त निज कल्याण भावया शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वादशोऽध्याय समाप्तः। अनंतकोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।